आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असणारे युवक राष्ट्रवादी काँग्रेस इस्लामपूर शहर पक्षाचे शहराचे अध्यक्ष दिग्विजय पाटील, उपाध्यक्ष अभिजित कुर्लेकर, तसेच रोहित पाटील, तसेच खजिनदार अक्षय जाधव, संघटक आमचे अतिक मनेर व आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खरं तर तसं बघायला गेलं तर इस्लामपूर शहराचा चौफेर विकास हा जो साधण्यात आलेला आहे त्या 30 ते 35 वर्षाच्या कालखंडात तो आदरणीय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आपले नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातूनच झालेला आहे। परवा जो मुद्दा आला मंत्री तलावाच्या सुशोभीकरणाचा, त्यातला पहिला टप्पा हा चिमनभाऊ नगरसेवक असताना 1520 लाख रुपयाच्या आसपास पहिल्या टप्प्यात त्याची सुरुवात झाली। ती आदरणीय भाऊंच्या पाठपुराव्यामुळं साहेबांनी त्याला निधी मंजूर करून आणून त्याची सुरुवात झाली। त्यावेळी त्याचं पडझड जी झाली होती ती दुरुस्ती, वॉकवे वगैरे त्यातून तयार करण्यात आला। तसेच 2016, 17, 18 साली स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत इस्लामपूर नगरपालिकेला 15 कोटी रुपयाचं बक्षीस आलं। त्यातले 7.5 कोटी घनकचरा व्यवस्थापन आणि 7.5 कोटी पाणीपुरवठा योजना मजबूत करणे, वॉटर बॉडीज लेवल असं त्याचं विभाजन झालं होतं। त्यातनं वॉटर बॉडीज लेवल पाणीपुरवठा मजबूत करणे योजना अंतर्गत हत्ती तलावाचं मंत्री तलावाचं सुशोभीकरणाचं त्याच्यावेळी अंदाजपत्रक आता त्या प्रभागाचे नगरसेवक विश्वास बापू यांनी तयार केलं आणि त्याचा पाठपुरावा करून आदरणीय साहेबांनी त्याला 65 लाख रुपयाचं अंदाजपत्रक मंजूर करून दिलं आणि त्यातून त्याचे संरक्षण भिंत असेल, कंपाऊंड वॉल, रेलिंग, गाळे, लँडस्केपिंग व इत्यादी कामे विकसित केली आणि पाणी त्याचं स्वच्छ करून गाळ वगैरे त्यातला काढण्याचं काम हे 65 लाख रुपयाचं काम हे साहेबांच्या माध्यमातून बापूंच्या पाठपुराव्यामुळे झालं। आणि तिसरा टप्पा असा झाला की त्यातला 2.5 कोटी रुपयेचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलं। त्याच्यामध्ये 12 ते 15 फुटापर्यंत उंचीवर उडणारे कारंजे, स्काय वॉकवेवर लाईट, सुशोभीकरण आणि रोषणाई असं आणि इतरच्या ठिकाणावरून त्या ठिकाणी लिकेजेस आहेत बरेचसेच प्रमाणात, त्यातून मैला मिश्रित पाणी वगैरे असं येत असतं त्या तलावात नेहमी, ते थांबवून असं एक 2.5 कोटी रुपयाचं काम प्रस्तावित होतं। त्याचाही पाठपुरावा बापूंनी केला साहेबांच्या माध्यमातून। त्याचंही तांत्रिक मान्यता त्या कामाला मिळाली, परंतु तत्कालीन त्यावेळचे हे मुख्याधिकारी यांनी त्या कामाचा जवळजवळ 5-7 कोटी रुपये निधी इतरत्र वळवल्यामुळं तिथून पुढची कामं ही थांबली गेली, ती पूर्ण होऊ शकली नाहीत आणि त्याचा आता शोध घेणं गरजेचं आहे की ते तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कुठं वळवले आणि ते कुठं इथं खर्च केले याचाही आपल्याकडं काही लेखाजोखा नाही, तोही प्रशासनानं जाहीर करणं गरजेचं आहे। त्यामुळे तिथून पुढं हे कामं थांबली गेली आणि त्यानंतर उद्यानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर चंदननगर, विशालनगर येथे कंपाऊंड वॉलसहित उद्याने तयार आहेत। झाडे लावून त्याचं वापरात लोकांच्या आले असते, परंतु त्याच्याकडेही मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही। त्याचं आता गेटसुद्धा लोकांनी काढून नेलेले आहेत आणि तिथं तळीरामांचा अड्डा झालेला आहे, लोक तिथं रात्रीच्या वेळेस अनैतिक प्रकार घडत आहेत। असं सगळ्या गोष्टीला हे शहराच्या ज्या सार्वजनिक मालमत्ता नगरपालिकेच्या होत्या त्या प्रशासकीय काळातील मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षिततेमुळं त्या संपूर्ण त्याचं दुरावस्था झालेली आहे। याला संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे आणि प्रशासनाची कसलीही याच्याकडे दखल प्रशासनानं घेतलेली नाही आणि त्यामुळे ह्या सुशोभीकरणाचं काम थांबलं आणि साधं तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी तिथं एकदाही भेटही दिलेली नाही। त्यांना माहिती नसेल की मंत्री तलावाचं काम कुठं सुशोभीकरणाचं चाललं आहे, ही या बाबतीतली उदासीनता आहे मुख्याधिकाऱ्यांची। सध्याच्या परिस्थितीत बापूंच्या प्रयत्नातून साहेबांच्या माध्यमातून विकास आघाडी होती तोपर्यंत याचं भरपूर या तलाव्यासाठी जेवढी विकास कामं साहेबांच्या माध्यमातून करता आली, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि तेवढीच झाली। त्याच्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर ते कामाला जैसे ते परिस्थिती आहे, सध्याच्या परिस्थितीत मंत्रालयात त्याचा प्रस्ताव पेंडिंग आहे आणि मुख्याधिकाऱ्यानं त्याचे तसूभरही चौकशी केलेली नाही आणि साधं त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तलावाला भेटसुद्धा दिलेली नाही।
त्यांनी या गोष्टीचं शहरातील नागरिकांना उत्तर द्यावं. या सगळ्या सार्वजनिक ठिकाणी गेल्या 35 वर्षाच्या कालखंडात साहेबांनी जेवढा विकास करता येईल, बगीचे असतील, उद्यानं असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील, या संपूर्ण गोष्टींचा जो शहरातील नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नाही, जेवढी चांगली बगीचा असून तिथं जाता येत नाही लोकांना, हे सगळं प्रशासनाचं यात अपयश आहे. प्रशासनानं याच्याकडे कुठल्याही पद्धतीचं लक्ष दिलेलं नाही. मुख्याधिकारी याला पूर्णतः जबाबदार आहेत. त्यांनी या गोष्टीचं उत्तर द्यावं.